आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बोरगाव मंजू येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये दिंडी बाल वारकऱ्यांची हा भक्तिमय आणि संस्कारमय सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला। आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 2 बोरगाव मंजू येथे इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिंडी बाल वारकऱ्यांची हा रंगारंग आणि भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने आयोजित या उपक्रमात चिमुकले विद्यार्थी वारकऱ्याच्या पारंपरिक वेशात सहभागी झाले। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात शिस्तबद्ध दिंडी काढत परिसर भक्तिमय करून टाकला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आणि पावले चालती पंढरीची वाट या गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी शिक्षक नेते गोपाल सुरे, केंद्र प्रमुख सुनीता कोथळकर, अरुण धांडे तसेच अकोला न्यूज नेटवर्कचे सिद्धार्थ कांबळे यांचीही प्रमुख उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान भारतीय टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारे शिव चनघुळे, समृद्धी सोलकर आणि आराध्या गिरे तसेच केंद्र स्तरावरील विजय काकडे, आदित्य काळदाते आणि मोहम्मद हसनैन यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच अजित पवार एक कणखर नेतृत्व या विषयावरील निबंध स्पर्धेतील प्राची थुकेकर, आराध्या गिरे, अनुष्का नवथडे, शुभांगी राजूरकर आणि श्रेयसी अरघडे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरली ती आशना परवीन ही विद्यार्थिनी। रुक्मिणीच्या वेशात तिच्या प्रभावी सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली आणि सर्व धर्म समभावाचा सुंदर संदेश दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकृष्ण गावडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षाताई गिरे यांनी विशेष परिश्रम घेतले। नियोजनासाठी प्रगती तायडे, प्रगती पारडे, रवींद्र उमाळे, स्वाती पाटील आणि नेहा देशपांडे यांनी मोलाचे योगदान दिले। सूत्रसंचालन आरती बंड यांनी केले तर रवींद्र उमाळे यांनी आभार प्रदर्शन केले। मोठ्या संख्येने पालकांच्या उपस्थितीत हा संस्कार, संस्कृती आणि भक्तीचा अनोखा सोहळा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमानिमित्त सर्व धर्मसमावेशक या मूल्य आधारित यांनी इथे अतिशय सुंदर असे कार्यक्रम आयोजित केले। यामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची छान भव्य दिंडी काढण्यात आली। त्यानंतर विविध डान्स, विविध कला प्रदर्शित करणारे असे विविध कार्यक्रम इथे साजरे करण्यात आले आणि अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांनी हिरिरीने या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। इथला सर्व स्टाफ यासाठी त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले। येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षाताई गिरे, त्यानंतर प्रगती, दुसरी प्रगती या सर्वांनी यामध्ये खूप प्रयत्न केले आणि येथील शिक्षिका नेहा देशपांडे, स्वाती पाटील मॅडम, त्याच्यानंतर रवींद्र उमाळे सर तसेच काने सर आणि सर्वांनी इथे खूप सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजन केलेला आहे। या सर्वांचं मी भरभरून कौतुक करते।